माननीय सुधीर भाऊ, या सत्रापुरते अध्यक्ष आणि आपल्या प्रांताचे उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभातजी, सर्व मान्यवर नेते आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ता बंधू भगिनी, आताच आपण एका अतिशय मेहनत घेऊन तयार केलेल्या वेबसाईटचं सादरीकरण पाहिलं। त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की दिवसेंदिवस ह्या देशामध्ये शिक्षणाचं महत्त्व नेहमीच होतं, शिक्षणाला प्राधान्य नेहमीच होतं, परंतु ज्या प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे, हे तंत्रज्ञान जर आपल्या देशातल्या सामान्य तरुणाने आत्मसात करायचं असेल तर त्याचा पाया मजबूत होणं आवश्यक आहे, त्याचं शिक्षण व्यवस्थित होणं आवश्यक आहे। आणि म्हणून या देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची जी स्थिती आता आहे, शिक्षणाचे जे प्रश्न आता आहेत ते लगेचचे प्रश्न आणि मूलभूत प्रश्न यावर विचार करण्यासाठी हा प्रस्ताव मांडायला मी आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे। साधारणतः असं म्हटलं जातं की जो माणूस एका वर्षाचं प्लॅनिंग करतो, प्रामुख्याने जो शेतकरी एका वर्षाचं प्लॅनिंग करतो तो शेतकरी भात पेरतो, की जो पेरल्यानंतर एक 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये त्याच्या हातामध्ये भात येतं, त्याचा वर्षभराचा गुजारणा होतो। जो माणूस काही वर्षाचं प्लॅनिंग करतो, जो माणूस काही वर्षाची योजना आखतो, तो झाडं लावतो, प्रामुख्याने 4-5 वर्षांनी ही झाडं वाढतील आणि त्या झाडं वाढल्यानंतर त्यातून मला उत्पन्न मिळेल। पण ज्यांना पिढ्यानपिढ्यांचं प्लॅनिंग करायचं असतं त्यांनी शिक्षणाचा विचार केला पाहिजे, त्यांनी शिक्षणाची पेरणी एकार्थाने केली पाहिजे की ज्या शिक्षणाच्या पेरणीमधून, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्यांचं भलं होणार आहे। परंतु आज काय स्थिती आहे, प्रामुख्याने सर्वांना शिक्षण, सक्तीचं शिक्षण, मोफत शिक्षण हा मूलभूत अधिकार असावा असं आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वात म्हटलं होतं। कल्पना अशी होती की स्वातंत्र्यानंतर 10 वर्षाच्या काळामध्ये या मार्गदर्शक तत्वाच्या ऐवजी तो कायद्यामध्ये रूपांतरित होईल, परंतु त्याचं कायद्यात रूपांतर व्हायला, घटनेत दुरुस्त व्हायला 2002 साल उजाडलं, कायद्यात रूपांतर व्हायला 2009 साल उजाडलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो केंद्रात कायदा झाला त्याची अंमलबजावणी व्हायला 1 एप्रिल 2010 उजाडली। पण आता कायदा झाला, आता ही सूचना नाहीये, आता हे मार्गदर्शन नाहीये, आता हा सल्ला नाहीये, आता हे आव्हान नाही, कायदा आहे। आणि ही संविधानिक एका अर्थाने कायदेशीर सरकारची जबाबदारी आहे की 6 ते 14 या वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। सक्तीचा शब्द आहे सरकारसाठी, मोफत शब्द आहे मुलांसाठी। त्यामुळे सरकारला सक्तीचं आणि मुलांना मोफत शिक्षण मिळणार हा कायदा झालेला आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करणं हे उपकार नाहीयेत, ही एका अर्थाने कर्तव्य आणि सक्ती आहे। न्यायालयामध्ये जाऊन याच्याविरुद्ध आपण दाद मागू शकू, परंतु प्रत्यक्षामध्ये आज महाराष्ट्रामधली शिक्षणाची स्थिती काय आहे, तर महाराष्ट्रातली शिक्षणाची स्थिती अशी आहे की एकूण 48,901 विद्यार्थी सरकार असं दाखवते, सरकार माहिती सुद्धा खरी द्यायला तयार नाही की ते शिक्षण बाह्य विद्यार्थी आहेत। शिक्षण बाह्याचा अर्थ असा की साधारणतः 2 वर्षापेक्षा जास्त काळ 6 ते 14 वयोगटातला विद्यार्थी शिक्षणापासून बाहेर राहिला आणि 30 दिवसापेक्षा एखादा विद्यार्थी बाहेर राहिला तर त्याला मिळून म्हणतात शिक्षण बाह्य विद्यार्थी। ती संख्या सरकार असं देते 48,901, शक्य आहे का? पण दुसऱ्या बाजूने सरकार दुसऱ्या आकडेवारीमध्ये असं म्हणते की 1ली ते 5वी ड्रॉपआउटचं प्रमाण, गळतीचं प्रमाण हे 21.31% आहे। 1ली ते 8वी गळतीचं प्रमाण 25.88% आहे। एकूण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या 2,24,74,594 सरकार म्हणत असेल आणि गळतीचं प्रमाण 25% म्हणत असेल तर 2,28,00,000च्या 25% म्हणजे 1/4 म्हणजे 50 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण बाह्य सरकारच मान्य करतं। म्हणजे एका बाजूने शिक्षण बाह्याची फिगर देताना 48,000 आणि दुसऱ्या बाजूने गळतीचं प्रमाण मांडताना सरकारच मान्य करते की 1 ते 8, 1ली ते 8वी या इयत्तांमधलं गळतीचं प्रमाण हे 25.88% आहे। 10 लाख कुटुंब, 10 लाख नागरिक असे आहेत की 10 लाख कुटुंब अशी आहेत की जी वारंवार व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असतात। पण त्याच्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, लमाणांचा तांडा असेल, वीट भट्ट्यांवर काम करणारे लोक असतील,
त्यांची मुलं त्यांच्याबरोबर फिरत असतात, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था हा सुद्धा एक सरकारच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. 10 लाख कुटुंबांमध्ये आपण 1-2 मुलं जरी म्हटले तरी सुद्धा 20 लाख विद्यार्थी. अशी एक अर्थाने सर्वार्थाने दयनीय अवस्था प्राथमिक शिक्षणाची आहे. अनेक प्रकारची आकडेवारी मांडता येईल, परंतु हा प्रस्ताव मांडणी मी कमी करेन, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि लगेचच्या प्रश्नांवर आपल्याला जास्त भांडायचं असल्यामुळे मी याची आकडेवारी जास्त मांडत असत नाही. परंतु अपंग विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सरकारने मान्य केलेले 3,86,000 एकूणच आहे. या अपंग विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की एक कायदा झाला की त्यांच्या वेगळ्या शाळा न चालवता त्यांना वेगळं फिलिंग न येता नॉर्मल शाळांमध्ये त्यांना ऍडमिशन दिलं पाहिजे. म्हणजे नॉर्मल शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा पाहिजेत. या संदर्भामध्ये कायदा जो केला गेला 1996 साली, समान संधी संरक्षण व संपूर्ण सहभाग, हा कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. त्या कायद्यामध्ये समजा अपंग विद्यार्थ्यांसाठी केवळ रॅम्पची व्यवस्था केली असेल तर ती पुरेशी नाही, तर रॅम्पच्या बरोबरीने त्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थी शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी, टॉयलेट त्या अर्थाने, क्लासरूम त्या अर्थाने, लायब्ररीज त्या अर्थाने करायला लागतील. जर ही मोठी संख्या 3,86,000 असेल, अशा अनेक अर्थाने आपल्याला हा सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी हे गळतीचं प्रमाण सरकार कसं रोखणार आहे. 30 विद्यार्थ्यांमध्ये 1 शिक्षक असं या सक्तीचा आणि मोफत शिक्षणाच्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. कुठे आहे 30 विद्यार्थी? जवळजवळ आज आहेत त्या शिक्षकांचे डबल शिक्षक अपॉइंट करायला लागतील. आणि मग ते अपॉइंट करायला लागू नयेत म्हणून सरकारने एक युक्ती काढली, पटपडताळणी सुरू केली. पटपडताळणी या विषयामध्ये आमचं मत आहे की पटपडताळणी जर तुम्हाला खरीच करायची असेल तर याच्यामध्ये ज्या ज्या शाळा अशा आयडेंटिफाय झालेल्या की ज्यांनी खोटे पट दाखवले, रद्द करा त्यांची शाळा. प्रामुख्याने तर नांदेड जिल्ह्यामधले झालेल्या आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये 2 मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मुख्यमंत्री. करा मोठ्या प्रमाणात बंद शाळा. परंतु ह्या पटपडताळणीमध्ये ज्या बोगस पट लक्षात आले त्या शाळांचे शिक्षक, म्हणजे त्या शाळांच्या तुकड्या कमी कराव्या लागतील, त्या शाळांमधले शिक्षक कमी करावे लागतील, काही शाळाच बंद कराव्या लागतील. पण तुम्ही जर राजकीय आशीर्वाद म्हणून या शाळांकडे पाहत असाल, म्हणजे पूर्वी केव्हा तरी एक 20-25 वर्षापूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता, कारण काँग्रेसचं सरकार होतं, आपल्या सरकारकडे, आपल्या मिनिस्टरकडे दारूचं दुकान मागायला जायचं. एक दारूचं दुकान मिळालं की त्याची गुजराण झाली. पण तो आता तो शाळा मागायला जातो, आता तो ITI मागायला जातो, आता तो कॉलेज मागायला जातो, कारण दारूच्या दुकानापेक्षा त्याला जास्त पैसे त्यात मिळायला लागले. असं तुमच्या बगल बच्च्यांची व्यवस्था लावण्यासाठी ज्याकडे तुम्ही पाहता त्याची पटपडताळणी करून तुम्ही काय त्या शाळांना हात लावणार. पण एका बाजूने 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक हा कायदा असल्यामुळे तेवढे शिक्षक अपॉइंट करायचे असतील तर त्यांना पहिले जे शिक्षक आहेत ते शिक्षक आवश्यक नाही असं करावं लागेल. आणि ते आवश्यक नसलेले सरप्लस शिक्षक मग त्याच्यामध्ये घुसळणार आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या कायद्याचा लिस्ट अभ्यास करून आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आपापल्या स्तरावर आणि संपूर्ण राज्य म्हणून सुरू करण्याची आवश्यकता आहे. 1ली ते 5वीच्या शाळा या 1 किलोमीटरच्या आत असल्या पाहिजेत असा हा कायदा सांगतो. 6वी ते 8वीच्या शाळा 3 किलोमीटरच्या आत असल्या पाहिजे असा हा कायदा सांगतो. 8वी ते 10वीच्या शाळा प्रामुख्याने मुलींनी शाळेमध्ये जावयासाठी 5 किलोमीटरच्या आत असल्या पाहिजे असा कायदा सांगतो. आणि जर ह्या 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या शाळा नसल्या तर सरकारने त्या दूर असणाऱ्या शाळांमध्ये जाण्यासाठी मुलांची STची किंवा वाहनाची मोफत व्यवस्था करावी असा कायदा सांगतो.